जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. मराठा आरक्षणाला कोण, का आणि कशासाठी विरोध करतंय हे समजून घेणं फार गरजेचं आहे. मराठा आरक्षणाची मागणी जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली जोर धरत असताना वेगवेगळे विषय घेऊन वेगवेगळ्या अनुषंगाने वेगवेगळी विद्वान मंडळी, तज्ज्ञ मंडळी, तथाकथित विचारवंत मंडळी, वकील मंडळी, राजकीय मंडळी, विश्लेषक मंडळी मराठा आरक्षणाला विरोध करताना आपल्याला दिसून येत आहेत. वेगवेगळ्या सबबी वेगवेगळी कारणं ते पुढे करतायत. त्या सगळ्या सबबी, सगळ्या कारणांचा मागोवा घेणे, त्याचा आढावा घेणे गरजेचं आहे. तो याच्यासाठी गरजेचं आहे की मराठा तरुण सुद्धा संभ्रमित होतो की ही लोक जी मुद्दे मांडतायत त्या मुद्द्यांमध्ये तथ्य आहे. खरोखर आरक्षण म्हणजे काही गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. आरक्षणाची निर्मिती याच्यासाठी झाली नाही. आमचे एक तज्ज्ञ मित्र नेहमी म्हणतात की आरक्षणापेक्षा शेतमालाला भाव हा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. आमच्या पोरांना सुद्धा कुठं असं वाटू शकतं की हो, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. तो मिळाला तर आरक्षणासारख्या गोष्टींची गरज पडणार नाही. पण त्यांनी सुद्धा हा विचार करणं गरजेचं आहे की मराठ्याने आयुष्यभर शेतीच करावी का, आणि का शेती करावी. इतर लोकांनी 5,000 रुपये देऊन भरती प्रक्रियेमध्ये शाळा महाविद्यालयांमध्ये ॲडमिशन घ्यावी आणि मराठा आहे म्हणून त्याने 50,000 रुपये भरावे. त्याची परिस्थिती असो वा नसो, हा अन्याय कशासाठी, या प्रश्नाचं सुद्धा उत्तर मिळणं गरजेचं आहे. जरी ते शेतमालाला उद्या भाव मिळाला, सरकारने अशा पद्धतीचं धोरण आणलं, तरी सुद्धा त्याने केवळ मराठा आहे म्हणून जास्त फी का भरावी, त्याला सवलत का मिळू नये त्याच्या फीमध्ये, त्याने 80% मिळून घरी का बसावं आणि 40% वाल्याला नोकरी का असावी. हा जो एक सामान्य प्रश्न त्याच्या डोक्यामध्ये येतो. मग त्याला सबबी येतात की तुम्ही इतके वर्ष भोगलंय आरक्षण वगैरे वगैरे, तुम्हाला आतापर्यंत सवलती होत्या आणि तुम्ही मागास नाही, तुम्ही प्रिव्हिलेज्ड आहात. तुम्हाला एक सामाजिकच तुम्हाला एक हे भेटलेला आहे, दर्जा भेटलेला आहे. जसं सदावर्तेंचं मत आहे की जरांगे पाटील नावापुढचं पाटील काढायला तयार नाही आणि त्याला आरक्षण हवंय. सामाजिक दर्जासाठी आरक्षण आहे ही गोष्ट वारंवार पुढे येते. सामाजिक दर्जासाठी आरक्षण आहे ही गोष्ट आपण मान्य जरी केली तर कुठल्या तरी एका विशिष्ट घटकाला सामाजिक दर्जा प्राप्त करून देण्यासाठी आरक्षण आहे की मराठ्यांचा सामाजिक दर्जा हिरावून घेण्यासाठी, हिसकावून घेण्यासाठी, त्यांना भिकेला लावण्यासाठी आरक्षण आहे, हा सुद्धा प्रश्न आपण विचारणं गरजेचं आहे. संविधानाच्या चौकटीबाहेर तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही किंवा संविधानाच्या चौकटीने ज्या मर्यादा आखून दिलेल्या आहेत त्या मर्यादा आपण तोडू शकत नाही. 50%च्या वरती आरक्षण आपण देऊ शकत नाही. ओबीसींचा हक्क आपण मारू शकत नाही. बुलढाण्याला विशाल ओबीसी मोर्चा झाला, ज्याच्यामध्ये ओबीसींचा आरक्षणाचा हक्क अबाधित राहावा याच्यासाठी प्रयत्न आहे. ओबीसी आणि मराठा संघर्ष मी समजू शकतो, पण काही बेगानी शादीमधले दिवाने अब्दुल सुद्धा याच्यामध्ये उडी घेतात. ज्यांना SC ST आरक्षण आहे ते सुद्धा मराठा, पराठा, खराठा वगैरे म्हणून वाईट शब्द वापरून, घाण शब्दांचा प्रयोग करून मराठ्यांवर टीका टिप्पणी करताना आपल्याला दिसून येतात. ज्यांचा या मुद्द्याशी काही संबंध नाही, ज्यांचे या मुद्द्याशी काही देणं घेणं नाही, ती सुद्धा लोक म्हणतात की हे लोक आमच्या आरक्षणावर टपलेली आहेत. मुळात त्यांनी त्यांचं घोडा मैदान सांभाळणं गरजेचं आहे. उगाच नसत्या गोष्टीत नाक खुपसण्याची गरज नाही. ओबीसींनी हा जो संघर्ष ओढून घेतलेला आहे, ओबीसी आरक्षण असलेले, आणि सगळ्यांनीच नाही, हे काही लोकांनी असं एक चित्र उभं केलेलं आहे आपल्या पुढे की बाबा ओबीसी मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत. मुळात कोणाचंही पोट भरलेलं असावं, कोणाच्याही घरात चूल पेटावी ही प्रत्येकाची इच्छा असते, अपेक्षा असते. ओबीसी वर्गाची तर ती असणारच आहे. मराठा आपला बांधव आहे. आमच्या विदर्भामध्ये परिस्थिती अशी आहे की एक नेता मराठा आहे आणि दुसरा ओबीसी आहे. एक व्यक्ती मराठा म्हणजे त्याला ओपन कॅटेगरी आहे आणि दुसऱ्याला ओबीसी कॅटेगरी आहे. 2 चुलत भावांमध्ये, मावस भावांमध्ये सुद्धा हा प्रकार आपल्याला सर्रास बघायला मिळतो. जरांगे पाटलाची हीच मागणी आहे की सरसकट त्यांचं ओबीसीकरण करा. पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना हा मुद्दा लक्षात येणार नाही. आम्हाला हा मुद्दा खूप जवळचा आहे. बऱ्याच लोकांना हे सुद्धा माहिती नाही की बाबा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष जे आहेत ते पुरुषोत्तम खेडेकर हे सुद्धा ओबीसी आहेत, कुणबी आहेत. बऱ्याच लोकांना ही गोष्टीची कल्पना नाही. बऱ्याच लोकांना या गोष्टीची कल्पना नाही की मराठा जेवढेही आमदार विदर्भातून येतात त्यातले बऱ्यापैकी म्हणजे बच्चू कडू सारखी लोक सुद्धा ओबीसी सर्टिफिकेटवरच हे झालेली आहेत. त्यांच्या कास्ट सर्टिफिकेटवर ओबीसीच आहे. बऱ्याच लोकांना हे सुद्धा माहित नाही की विश्वास नागरे पाटील सुद्धा कुणबी
वर्गातूनच ते IPS झालेले आहेत. बऱ्याच लोकांना या गोष्टीची कल्पना नाही. सगळ्या लोकांना असं वाटतं की सगळ्या मराठ्यांच्या याच्यावर सरसकट मराठाच असतं. अशातला काही भाग नाही मित्रांनो. विदर्भ मराठवाड्यातली परिस्थिती वेगळी आहे. माझ्या मावस भावाच्या याच्यावर OBC असेल आणि माझ्या याच्यावर ओपन कॅटेगरी असेल, असा प्रकार सर्रास विदर्भामध्ये होत असतो. मग माझ्या मावस भावावर अन्याय कशासाठी? हा एक खूप सामान्य प्रश्न आहे, जो जरांगे पाटलांनी या आंदोलनाच्या मार्फत उपस्थित केलेला आहे. पण अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण करून, अशा पद्धतीचे प्रश्न मांडून, मूळ विषयाला बगल देऊन कुठल्यातरी तांत्रिक बाबी पुढे आणल्या जातात, कुठल्यातरी संविधानिक बाबी पुढे आणल्या जातात. मूळ संविधानाचा उद्देश तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आहे, की संविधानाचे नियम अबाधित राहिले पाहिजे, हा आहे. काही वर्षांपूर्वी सामाजिक दर्जासाठी तुम्ही जर का 70 वर्षापूर्वी त्या आरक्षणाची घोषणा केली होती. पण आज सामाजिक परिस्थिती बदललेली असताना त्यामध्ये अमेंडमेंट व्हावं, त्यामध्ये काही बदल व्हावे, अशी अपेक्षा जर का मराठा समाज करत असेल, तर त्याची काय चूक आहे याच्यामध्ये? हा प्रश्न सुद्धा आमच्या पोरांनी विचारला पाहिजे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, की प्रचंड अपराधगंड आमच्या मनामध्ये आहे, दाटून आलेला आहे. आमच्या समाजाला खूप जास्त अपराधगंड दिलेला आहे, की तुमचा समाज अत्याचारी समाज आहे, पहिली गोष्ट म्हणजे. जाब विचारताना सुद्धा बकरीसारखा जाब विचारतोय माझा समाज. काल परवा कुठल्यातरी पाटलाने कुठल्यातरी एका नेत्याला फोन केला आणि म्हटलं, की "बाबा माळी समाजाशी आमचं काही शत्रुत्व नाही, काही वैर नाही." ओबीसींनी मोर्चा काढला त्याच्या संदर्भात ते बोलत होते. छगन भुजबळबद्दल ते बोलत होते. मुळात छगन भुजबळ बोलताना फक्त छगन भुजबळबद्दल बोलल्या जावं. माळी समाज, संपूर्ण माळी समाज हा छगन भुजबळांच्या पाठीशी आहे असं कन्सिडर करून आपण का बोलतोय? हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न त्या माणसाने असा मांडला, पाटील नावाच्या व्यक्तीने, की बाबा माळी समाजाच्या व्यक्तीने पहिली शिवजयंती साजरी केली होती. त्यांनी समाधी शोधून काढली वगैरे, वगैरे. एक लक्षात घ्या, तुम्ही मराठा आरक्षणावर बोलताय, इतिहास हा तुमचा विषय नाही. तुमच्याकडे काय पुरावा आहे पहिली शिवजयंती फुलेंनी साजरी केल्याचा? तुमच्याकडे काय पुरावा आहे, की तुमच्या बापाची समाधी हरवली होती आणि ती फुलेंनी शोधली याचा? इतिहास हा तुमचा विषय नाही. डोक्यामध्ये घाण भरलेली आहे, कचरा भरलेला आहे तुमचा. मराठा आंदोलनाच्या नावाखाली ही असली थेरं आम्ही खपवून घेणार नाही, लक्षात घ्या. तुम्ही कोणीही असा. मराठा जरांगे पाटलांना आमचं पाठिंबा आहे, याचा अर्थ आम्ही जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मुसलमानांनी जो बोर्ड छापलाय त्याच्यावर टिपू सुलतानचा फोटोसुद्धा सहन करावा, ही अपेक्षा चुकीची आहे. ही थेरं बंद झाली पाहिजेत. आम्ही आरक्षण मागतोय, भीक नाही, पहिली गोष्ट म्हणजे. आणि त्याच्यामुळे ही असली थेरं आम्ही खपवून घेणार नाही. अधिकार आहे, हक्क आहे, हक्काची मागणी आमची असली पाहिजे. त्याच्यामुळे कोणाचेही कान टोचण्याचा अधिकार आमचा असला पाहिजे. ही थेरं आहेत ही. मुस्लिम मावळे, मुस्लिम बंधू त्यांचा पाठिंबा आहे, स्वीकारला आम्ही. फार छान गोष्ट आहे. याचा अर्थ तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर टिपू सुलतानसारख्या क्रूर कर्म्याला तुम्ही तिथं बॅनर लावणार, ही आमची अपेक्षा नाही. आज मला नांदेडवरून एक फोटो आलाय. आपल्या ह्या असल्या थेरांमुळे काय होतंय? काय होतंय बघा, नांदेडवरून मला एक हे आलं. मी इथं दाखवणार नाही ते. त्याच्यावर पोलीस कारवाई सुरू आहे. कारण की उगाच समाजाच्या भावना मला भडकून द्यायच्या नाहीयेत. ते Instagram अकाउंट आहे, तिथे मी चौकशी केली. एका मुसलमानाच्या पोराने छत्रपती शिवाजी महाराजांना टिपू सुलतानच्या पायाजवळ दाखवलं. हे का होतं असं? हे आपल्या अशा फालतू पानचट गोष्टींमुळे. अ, छत्रपती शिवाजी महाराजांनी अजान चालू असताना तलवारी म्यान करायला सांगितल्या होत्या का मावळ्यांना? तुम्ही युद्ध क्षेत्रावर आहात सध्या. हे आजच्या काळातलं युद्ध आहे. आरक्षणाचं हे युद्ध आहे. त्यामुळे अजान चालू असताना आमचं हे बंद करायचं भाषण, कोणीतरी महाराजांची समाधी शोधून काढलेली आहे, आम्हाला ह्याच्याबद्दल याद आहे. भाषणामध्ये हातात माईक आल्यानंतर सांगायचं, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा आरक्षण दिलं आणि आमच्या मराठ्यांनी ते नाकारलं. त्यांच्या काही कोण सांगितलं तुला? काय इतिहास वाचलाय तू? दाखव बरं मला कुठे असा पुरावा आहे इतिहासामध्ये, कुठे असा दाखला आहे? काय वाचलंय बाळा तू? की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठ्यांना आरक्षण दिलं. कुठल्या निकषांवर दिलं होतं? मग ते निकष आज का लागू होत नाहीत? आणि ते कुठले मराठे होते ज्यांनी स्वतःचं आरक्षण नाकारलं? तुझ्याकडे काही कागद आहे? कुठला दाखला आहे? मनानं येईल ते बरडू नका. जाब विचारताना सुद्धा मनाला येईल तसा इतिहास, तोंडाला येईल तसा इतिहास बोलू नका. हे जे पिवळी पुस्तकं आहेत, हा जो पिवळा इतिहास आहे, हा जो थर्ड ग्लेज इतिहास आहे, ज्याच्यामुळे मराठ्यांचं आतापर्यंतचं खच्चीकरण झालेलं आहे. या गोष्टींना मी कधीही पाठिंबा दिला नाही, देणारही नाही. पण जरांगे पाटलांचं हे जे आंदोलन आहे, त्या आंदोलनाला मात्र माझा पाठिंबा आहे. ह्या असल्या थेरांना माझा पाठिंबा नाहीये, पहिली गोष्ट. आणि आंदोलनाला पाठिंबा का आहे? कारण की तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. जरीही हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, जे वारंवार बोललं जातं, हा सामाजिक दर्जाचा कार्यक्रम आहे. त्या प्रश्नाला प्रतिप्रश्न असा आहे, की बाबा हा सामाजिक दर्जा प्राप्त करून देण्याचा जर का कार्यक्रम असेल, तर आर्थिकदृष्ट्या जो मराठा समाज आज मागास होत आहे आणि तो स्वतःहून मागास नाही होत आहे. लोकसंख्या वाढत आहेत, स्त्रोत कमी आहेत आपल्याकडे, आपल्याकडे रोजगार कमी आहे आणि तो रोजगार कमी असलेला रोजगार हा मराठ्यांचा हक्क मारतोय. एका जागेसाठी दावेदार जास्त असतात, त्याच्यामध्ये सुद्धा सवलत मराठ्यांना नाही आहे. त्यांना मार्क जास्त मिळवायचे आहेत, त्यांना पर्सेंटेज जास्त मिळवायचं आहे, त्यांना जास्त मेहनत करायची आहे, त्यांना सवलती कमी आहेत. ह्या गोष्टीमुळे तो मार खातोय. त्याचा तरुण वर्ग मार खातोय, त्याच्यामुळे तो अजून मागास होत जातोय.
मराठा समाजाकडे साखर कारखाने आहेत हे जे दाखवलं जातं किंवा त्याच्याकडे शिक्षण संस्था आहेत, त्या साखर कारखान्यांमध्ये, त्या शिक्षण संस्थांमध्ये सामान्य जो मराठा आहे, जो गरीब मराठा आहे, त्याला नोकऱ्या मिळत आहेत का? त्याला तिथे फुकट शिक्षण मिळतंय का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे ना. तुम्ही जर का म्हणत असाल, की सरसकट सगळ्या मराठ्यांनी आपापलं बघून घ्यावं, सगळेच मराठी श्रीमंत आहेत, असं म्हणून कसं चालणार आहे? हा कुठला न्याय आहे? कुठल्या न्यायानुसार तुम्ही मराठ्यांना आरक्षण नाकारताय? आणि जर का नाकारायचं असेल तर सर्वांनाच नाकारा. आमचे एक तज्ञ मित्र आहेत ते म्हणतात, की एस-सी, एस-टी आरक्षण सोडून मी सगळ्याच आरक्षणाच्या सगळ्याच प्रकारच्या आरक्षणाच्या विरोधात आहे. मग एस-सी, एस-टी आरक्षणाच्याच पाठीशी तुम्ही का आहात? हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. नाही, कारण की त्यांना सामाजिक दर्जा नाही आहे. अजूनही त्यांची परिस्थिती सुधारलेली नाही आहे. मग अजूनही किती वर्ष तुम्हाला हे आरक्षण पुढे रेटायचं आहे? हा सुद्धा माझा प्रश्न आहे. आणि कुठल्या निकषांच्या आधारे आम्ही ठरवणार आहोत? कुठले निकष, कुठले मापदंड आम्ही लावणार आहोत? कुठला सर्व्हे आम्ही करणार आहोत, की जेव्हा आम्ही असं ठरवणार, की आता सगळ्यांचीच परिस्थिती सारखी झालेली आहे आणि आता आपण आरक्षणाचा कार्यक्रम रद्द करू, बंद करू. याची उत्तरं तुमच्याकडे आहेत का? प्रत्येकजण स्वतःच्या मनानं थेऱ्या मांडतंय, पण कोणीच हा विचार करत नाही, की जो सामान्य मराठा आहे, तो जो सामान्य मुलगा आहे, तो शाळेमध्ये गेल्यानंतर बघतो, की बाबा इतरांना पुस्तकांचं वाटप होतंय, शालेय साहित्याचं वाटप होतंय, मला होत नाही. माझी परिस्थिती गरीब आहे, पण मी मराठा आहे. त्याच्या मनातून जातीभेद मिटणार आहे का? जातीभेद जाळा, जातीभेद जाळा, जातीभेद आम्हाला संपवायचा आहे, जातीवाद आम्हाला संपवायचा आहे. ही गोष्ट ह्या पिपाण्या वाजवणारे कधी हा विचार करतात का, की कागदपत्रांवरची जात कधी संपणार आहे? त्याच्यासाठी कधी कोणी प्रयत्न करताना दिसतंय का? तुमची जात सांगून जर का तुमच्यावर अन्याय होत असेल, तर ह्या देशाची बांधणी कशी होणार आहे? काल परवा कुठलातरी भडवा बोलला, की हे खलिस्तानच्या मार्गावर आहेत मराठे. मराठी वेगळा स्वतःचा देश मागतील असं. अरे, असं काही होणार नाही. दिल्लीचे तख्त राखणारा हा जो मराठा आहे ना, हा खडगहस्ता आहे या देशाचा. हा देश मराठ्यांच्या शक्तीने, मराठ्यांच्या सामर्थ्याने उभा राहिलेला आहे. आणि देव, देश, धर्म जो जोपासतो त्यालाच मराठा म्हणावं लागते. उद्या चालून जर का असा कुठला फुटीरवादी गट निर्माण झाला ना, तर त्याच्या विरोधात आम्ही उभे असू, जे की आम्ही आहोत. या आता सगळ्या ज्या मराठावादी संघटना आहेत, फुटीरवादी संघटना आहेत, त्यांना सुरुवातीपासून प्रकर्षाने विरोध करणारा माझ्यासारखा एखादा व्यक्ती असतो. या देशाला तोडणारे, या देशाच्या संस्कृतीला, या देशाच्या धर्माला, या देशाच्या परंपरेला जे आघात पोहोचवतात, त्यांच्या विरोधात उभे ठाकणारे सुद्धा मराठेच असतात. जाब विचारणारे सुद्धा मराठेच असतात. महाराष्ट्राचं खलिस्तान होईन अशा भाबड्या कल्पनांमध्ये राहू नका. अशा फालतू वल्गना तुम्ही करू नका. स्वतःच्या जातीश्रेष्ठत्वाच्या महात्म्यात वाहून गेलेले लोक नाही. आमच्यासाठी धर्म प्रथम आहे आणि धर्मच आमचा मराठा आहे. आणि जो धर्म आहे, तो धर्मरक्षणाचं कामच जे आहे, या हिंदुत्व रक्षणाचं जे काम आहे, त्यालाच मराठा धर्म असं म्हटलेलं आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा काम बीज वाढवावे नाम. आम्ही माऊली ज्ञानोबा जगद्गुरू तुकोबा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे पाईक आहोत. आम्हाला धर्मरक्षण कसं करायचं आणि राष्ट्राचं रक्षण कसं करायचं हे तुमच्यासारख्या लोकांकडून शिकण्याची आवश्यकता नाहीये. मराठा आरक्षणाला जेही आज हे विरोध करत आहेत, काही तांत्रिक गोष्टी पुढे घेऊन किंवा काही म्हणजे कायदेशीर बाबी पुढे घेऊन, त्यांनी एक लक्षात घेणं गरजेचं आहे, की कायदा किंवा ह्या जेही तुम्ही तज्ञ लोक ज्या तांत्रिक गोष्टी मांडतात, ह्या बनल्या कशासाठी? हे सामाजिक न्यायासाठी बनलेले आहेत, की समाजावर अन्याय करण्यासाठी बनलेले आहेत? आणि जर का या गोष्टींमुळे जर का एका घटकावर, एका मोठ्या घटकावर अन्याय होत असेल, तर त्या गोष्टी काय कामाच्या आहेत? नियम आपल्यासाठी असतात, की आपण नियमांसाठी असतो? हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आणि हे असे नियम आहेत का, की हे बदलू शकत नाहीत? आणि का बदलू शकत नाहीत? कोणावर अन्याय होणार आहे? आणि जर का एका घटकाचा जर का थोडाफार अधिकार जर का मारला जातोय थोडाफार, तर याचा अर्थ तुम्ही एका दुसऱ्या घटकाला कायमस्वरूपी वंचित ठेवणार आहात, त्याची दुर्गती करणार आहात, असं तुम्ही प्रण घेतलेला आहे का? सगळं मतांचं राजकारण चालू आहे आणि त्या मतांच्या राजकारणासाठी, त्या मतांच्या लांगुल चालनासाठी मराठा आरक्षणाला विरोध चालू आहे. मराठ्यांनी सुद्धा भयगंड आणि अपराधगंड झटकून टाकणं गरजेचं आहे. आरक्षणाची मागणी रेटून धरणं गरजेची आहे, कुठल्याही पद्धतीची थेरं न करता. हे फार गरजेचं आहे. आम्ही सगळ्यांचा आदर करतो म्हणा, चांगली गोष्ट आहे. आम्ही इतर मजहबचा, रिलिजनचा आदर करतो, चांगली गोष्ट आहे. पण आम्ही हे असे नवीन-नवीन पायंडे जे पाडतोय, शिवरायांच्या बाजूला टिपू सुलतानचा फोटो किंवा अजान झाल्यानंतर भाषणं बंद करायची, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. तुम्ही टिपू सुलतानचा इतिहास वाचणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी हरवली होती का? हा पहिले इतिहास तुम्ही वाचणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जर का फुलेंनी साजरी केली होती, तर त्याची तारीख मला काढून द्या, की कोण्या दिवशी ती जयंती साजरी केली होती आणि त्याचा मला कागद दाखवा. अशा पद्धतीच्या वल्गना करणं बंद करा. आज आपला प्रश्न आरक्षणाचा आहे. आरक्षणापेक्षाही जास्त गंभीर प्रश्न मराठा समाजापुढे आज आहेत. त्याच्यावर मी कधी नंतर बोलेल. आरक्षणाचा प्रश्न रेटत असताना फक्त आरक्षणावर बोला. इतिहासावर आणि धर्मावर आणि इतर गोष्टींवर बोलण्याचं तुमचं काम नाही.
त्याच्याबद्दल भाष्य करणं तुमचं काम नाही, कारण की तो तुमचा अभ्यास नाही. हक्काची लढाई करत असताना प्रत्येकच व्यक्ती बुद्धिजीवी आहे असं पकडून त्याच्या मागं मेंढीसारखं मेंढचाळ तुम्ही करू नका. बैलासारखं कोणाच्या पाठीमागे जाऊ नका. स्वतःचा विवेक घेऊन चाला. आज जरांगे पाटलांना त्यांच्या मागणीसाठी समर्थन आहे. त्यांच्या मागणीसाठी त्यांचा आदर आहे. तो आदर आम्ही कायम ठेवतोय आणि त्याच्यामुळे त्यांना आम्ही पाठिंबा देतोय. पण अशा पद्धतीच्या गोष्टींना मी विरोध करणार. भलेही माझ्या विरोधात लोकं उभे राहिले तरी चालतील. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.